11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं तर प्रिपरेशन मेथड ऑफ अल्काइन्स. त्याच्या अगोदर अल्काइन्समधले आयसोमर्स बघितले. एक आयसोमर असतं त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमर, त्याचा पण कोणता टाईप तर पोझिशन आयसोमर, जसं की 1 ब्युटाईन आणि 2 ब्युटाईन बघितलं होतं, किंवा ब्यूट 1 वायनी किंवा त्याला म्हणतात ब्यूट 2 वायनी. पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड ज्याच्यामध्ये डिफरंट असतं ते पोझिशन आयसोमर्स स्टडी केले होते. त्यानंतर आपण याच्यामधले नेम्स बघितले होते, थोडे जे लोअर अल्काइन्स आहेत त्याचे नेमिंग कसं केलं जातं, त्याचे IUPAC नेम किंवा कॉमन नेम काय येते. त्यानंतर प्रिपरेशन मेथडमध्ये फर्स्ट पॉईंट करतो तर इंडस्ट्रियल सोर्स. इंडस्ट्रियल सोर्समध्ये 2 रिॲक्शन फ्रॉम मिथेनपासून इथाईन कसं प्रिपेअर केलं जातं, म्हणजे CH ट्रिपल बॉन्ड CH हे कसं प्रिपेअर करतात. आणि नेक्स्ट होतं कॅल्शियम कार्बाईडपासून कसं प्रिपेअर केलं होतं हे स्टडी केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल ज्या प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. म्हणजे फर्स्ट मेथड आहे बाय डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. बघा हा डी म्हणजे काय असतं, रिमूव्हल, हायड्रोजन आणि हॅलोजिनेशन किंवा हॅलोजन. काय रिमूव्ह होणार, डी म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन म्हणजे हॅलोजन म्हणजे एक्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे रिमूव्ह होतील. कशापासून तर विसिनल डायहॅलाइड. आता विसिनल म्हणजे काय असतं, डायहॅलाइड म्हणजे 2 हॅलाइड ग्रुप म्हणजे 2 एक्स ग्रुप असतील जर ॲडजस्टंट कार्बनवर असतील. समजा हे जे कार्बन्स आहेत इथं पण एक्स आणि इथं पण एक असं जेव्हा स्ट्रक्चर असतं ॲडजस्टंट कार्बनला असतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर विसिनल डायहॅलाइड्स. मग त्याच्यातले हॅलोजन आणि जो ग्रुप असतो तो निघून जातो, त्याच्यावरून आपल्याला काय मिळतात, प्रोडक्ट मिळतात. मग आता काय सांगितलं तर बाय डिहायड्रो हॅलोजिनेशन. आता डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय असणार आहे बघा, एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन रिमूव्ह होणार. द रिमूव्हल ऑफ H अँड X फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन आयटम इज कॉल्ड डिहायड्रो हॅलोजिनेशन. काय होणार, रिमूव्हल ऑफ X आणि H आणि X म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन आयटम इज कॉल्ड डिहायड्रो हॅलोजिनेशन. जसं अल्किन्समध्ये होतं तसंच आहे. विसिनल डायहॅलाइड्स रिॲक्ट विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म डाय अल्किलिन हॅलाइड. पहिल्यांदा काय होतं, KOH सोबत रिॲक्ट होतं, त्याच्यापासून काय मिळतात तर अल्किलिन हॅलाइड, ALKENYL स्पेलिंग बघा, अल्किनल हॅलाइड तयार होतं. विच ऑन फर्दर ट्रीटिंग विथ सोडामाइड फ्रॉम्स अल्काइन. आता सोडामाइड सोबत परत रिॲक्ट होऊन 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होते. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला अल्किनल हॅलाइड मिळतं आणि त्याच्यानंतर परत ती रिॲक्शन कशासोबत होते, सोडामाइड सोबत होते आणि काय मिळतं, अल्काइन मिळतं. आता बघूया खाली रिॲक्शन बघा, विसिनल डायहॅलाइड आहे का, XX जसं मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं तसं स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये साईडला दोन्ही कार्बन हे 2 काय असतात, X येतात. हे बघा इकडे एक X एक ॲडजस्टंट कार्बनवर X असेल तर त्याला काय म्हणतात तर विसिनल डायहॅलाइड्स. मग आता ह्याच्यामधून काय होणार आहे, डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे एक हायड्रोजन आणि एक हॅलाइड. तर तुम्हाला इथं जे स्क्वेअर दिसते, स्क्वेअरमध्ये दिसते ते काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. कशासोबत रिॲक्शन झाली याची, विसिनल डायहॅलाइडची अल्कोहोलिक KOH. तर KOH सोबत रिॲक्शन होता ना, आता याच्यामधून काय बाहेर पडतं बघा, हा OH आणि हा H काय बाहेर पडेल, H2O आणि हा X आणि हा K काय बाहेर पडतं, KX. कारण K काय असतं, पॉझिटिव्ह OH मायनस असतं आणि H प्लस आणि X मायनस असतं. सो K प्लस सोबत रिॲक्ट होईल X सोबत, KX बाहेर पडेल आणि OH मायनस H प्लस सोबत ॲज अ H2O बाहेर पडेल. मग रिॲक्शनमधून काय बाहेर पडणार बघा, -H2 आणि -KX बाहेर पडेल. आता हे निघून गेलं म्हणजे काय निघून गेलं, याच्यामध्ये हा एक X निघून गेला आणि हा H निघून गेला बघा. मग आता कार्बनची व्हॅलेन्सी काय होणार आहे, 3 होतात. मग ती सॅटिस्फाईड होण्यासाठी इथं काय येतो, डबल बॉन्ड येतो. हे रिमूव्ह झाल्यामुळे एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन रिमूव्ह झाल्यामुळं जसं आपण अल्किन्समध्ये बघत होतं तसं काय येतं, आपल्याला डबल बॉन्डेड कार्बन मिळतं. मग डबल बॉन्डेडमध्ये काय राहणार बघा, एक हा हायड्रोजन राहील आणि एक H राहतो, H डबल बॉन्ड C असं स्ट्रक्चर मिळतं. त्याला काय म्हणतात तर अल्किनिल हॅलाइड. काय करायचं, फक्त फर्स्ट स्टेपमध्ये एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन रिमूव्ह करायचा. म्हणजे एका कार्बनवरचा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवरचा हॅलोजन असं रिमूव्ह करायचं. असं करायचं नाही, एकाच कार्बनवरचा हायड्रोजन एकाच कार्बनवरचा हॅलोजन, एका कार्बनवरचा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवरचा हॅलोजन रिमूव्ह होतो KOHच्या प्रेझेन्समध्ये. त्यानंतर काय मिळतं आपल्याला, अल्किनिल हॅलाइड. हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे तर अल्किनिल हॅलाइडचं आहे. काय होणार, वर एक H बघा, ह्या कार्बनवरचा हॅलोजन निघून गेला आणि ह्या कार्बनवरचा हायड्रोजन. मग इथं काय आला, डबल बॉन्ड आला, ते डबल बॉन्ड लिहिलं आणि राहिलेलं तुमचं आता H आणि X हॅलाइड येतं म्हणून त्याला म्हणतात अल्किनिल हॅलाइड. मग आता काय रिमूव्ह होईल, हा
एक्स आणि हा एच परत पण हेच रिमूव्ह होतात ग्रुप्स आणि काय मिळतं तर आपल्याला हे दोन निघून गेल्यामुळं परत कार्बनची व्हॅलेन्स सॅटिस्फाईड होण्यासाठी एक बॉन्ड एक्स्ट्रा येतो आणि ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. मग आता इथं काय होणार बघा Na प्लस कशासोबत रिएक्शन होते तर सोडामाइड सोबत Na प्लस आणि NH2 NaNH2 सोडामाइडचं स्ट्रक्चर काय असतं सोडामाइड म्हणजे NaNH2 सोडा अमाइड याच्यासोबत रिएक्शन झालं होतं त्याच्यामध्ये काय असणार बघा Na प्लस NH2 तर इथं काय असतं H प्लस असतो X मायनस असतं. मग आता हे जे मायनस आहे ते कशासोबत रिएक्ट होईल Na प्लस सोबत NaX बाहेर पडेल आणि हे H या NH2 सोबत कारण NH2 मायनस आहे सो NH3 काय बाहेर पडतं अमोनिया NH2 आणि हे प्लस NH3 बाहेर पडेल आणि हा जो X Na सोबत मग मायनस लिहिलंय हेच तुम्ही इथं पुढं प्लस म्हणून पण लिहू शकता प्लस NaX वगैरे लिहिलं जातं पण ॲरोच्या खाली मायनस लिहिला तर ते त्याच्यातून काय पडतं बाहेर पडतं असा त्याचा अर्थ होतो. सो मायनस NaX इंटू मायनस NH3 येईल आणि प्रोडक्ट काय इथे आपल्याला ट्रिपल बॉन्डेड अल्काइन मिळेल. समजले का बघा रिएक्शन बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ व्हिसिनल डायहॅलाइड्स. परत एकदा सांगते फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं व्हिसिनल डायहॅलाइड्स KOH सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला काय मिळतात डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं ज्याच्यामध्ये हलाइड आहे म्हणून त्याला म्हणतात अल्किनिल हलाइड असं कंपाऊंड मिळतं. म्हणजे काय होतं फर्स्ट स्टेपमध्ये एका कार्बनवरचा X दुसऱ्या कार्बनवरचा H हा रिमूव्ह होतो तिथं डबल बॉन्ड येतो एका कार्बनवरचा H आणि दुसऱ्या कार्बनवरचा X मग तो X कशासोबत बाहेर पडतो तर K सोबत KX आणि जो OH आणि H2O OH आणि H कंबाईन होऊन काय पडतात बाहेर H2O. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं जे अल्किनिल हलाइड तयार झाले म्हणजे एक हलाइड आणि एक हायड्रोजन त्यात पण तसं होतं रिएक्शन कशासोबत होते सोडामाइड सोबत NaNH2 सोबत मग Na प्लस असतं NH2 मायनस मग Na प्लस सोबत X बाहेर पडतो NH2 सोबत H बाहेर NH3 अमोनिया तयार करतात आणि परत काय मिळतं आपल्याला ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये पण काय होतं हायड्रोजन आणि हॅलोजनच रिमूव्ह होतात म्हणून ह्या स्टेपला काय म्हणतात तर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन रिमूव्ह होतो आणि ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आपल्याला काय मिळतं अल्काइन्स मिळतं. मला वाटतं व्यवस्थित समजली असेल आता रिएक्शन तुम्हाला. आता इथं तुम्हाला खाली एक्झाम्पल्स दिलेत बघा काय घेतलंय 1,2 डायब्रोमो इथेन घेतलाय तर 1,2 काय असणार आहे ह्या 1 आणि 2 असतो आणि त्याला BR ग्रुप आहे म्हणून काय म्हणतात 1,2 डायब्रोमो इथेन प्लस KOH. आता KOH सोबत रिॲक्शन होणार आता आपण काय रिमूव्ह करणार आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन आहे म्हणजे एक हायड्रोजन आणि दुसरा हॅलोजन. मग आता बघा हा हायड्रोजन रिमूव्ह केला आणि हा हॅलोजन असं रिमूव्ह होईल समजते हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन. मग आता हायड्रोजन कशासोबत बाहेर पडेल OH मायनस असतं H प्लस असतं H2O बाहेर पडेल आणि BR मायनस आणि K प्लस असतो मग KBR बाहेर पडेल. सो इथं ॲरोवर लिहिलं मायनस KBR मायनस H2O. आता हे ग्रुप निघून गेले एक H गेला आणि एक हा BR हॅलोजन निघून गेला इथं काय येईल डबल बॉन्ड येईल आणि राहिलेले ग्रुप आहे तसे लिहायचे म्हणजे 2 हायड्रोजन आणि इकडच्या साईडला काय येईल H आणि BR. बघा लिहिलं C हे काय राहिले 2 हे हायड्रोजन हे जे 2 हायड्रोजन राहिले ते 2 हायड्रोजन येतील. सो हे 2 हायड्रोजन डबल बॉन्ड CH BR हे आपलं स्ट्रक्चर राहील काय ब्रोमो इथेन राहणार. त्यानंतर परत आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो कशासोबत रिॲक्शन सोडा अमाइड NaNH2 मग त्याच्यात काय होणार Na प्लस असतो तो कशासोबत बाहेर पडेल BR सोबत NaBr बाहेर पडेल आणि NH2 सोबत ह्या कार्बनवरचा H एका कार्बनवरचा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवरचा हॅलोजन असं रिमूव्ह करायचं. मग आपल्याला तिथं काय येतात एक डबल बॉन्ड येईल तिथं काय येईल नंतर ट्रिपल बॉन्ड येईल. बघा हा एक हॅलोजन रिमूव्ह होईल हा हायड्रोजन रिमूव्ह होईल. मग हा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यामुळे कार्बनचे 2 कार्बनच्या व्हॅलन्सी काय होतात तर कंप्लीट होत नाही मग ते कंप्लीट होण्यासाठी काय येतो इथं एक बॉन्ड एक्स्ट्रा येतो सो ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड मिळेल. बघा आता Na कशासोबत बाहेर पडेल NaBr आणि जो H आहे तो NH3 मिळेल आणि CH ट्रिपल बॉन्ड CH हे आपल्याला इथाइन कंपाऊंड मिळतं कारण हा एक हायड्रोजन गेला त्यानंतर हे BR गेलं मग राहिले काय इथे ट्रिपल बॉन्ड आला आणि 2 H राहतात सो CH ट्रिपल बॉन्ड CH हे कंपाऊंड मिळेल. समजलं का बघा फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं एक H आणि एक BR निघून जातो KOH सोबत रिॲक्शन होऊन त्यामुळे तेव्हा तिथं आपल्याला ब्रोमो इथेन मिळतं डबल बॉन्ड कंपाऊंड मिळतं. त्यानंतर परत NaNH2 सोबत रिॲक्शन होऊन काय मिळतं इथाइन मिळतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1,2 डायक्लोरोप्रोपेन. तर प्रोपेन का तर कार्बन बघा हा एक 1, 2 आणि 3 कार्बन्स आहे टोटल मग प्रोपेन येणार आणि कार्बन नंबरिंग कुठून होणार 1, 2 आणि 3. सो 1 आणि 2 नंबरला काय क्लोरो ग्रुप आहे सो डायक्लोरोप्रोपेन हे नेम होईल त्याचं 1,2 डायक्लोरोप्रोपेन. फर्स्ट रिॲक्शन कशासोबत करणार आहे आपण KOH सोबत त्याच्यामध्ये काय रिमूव्ह होईल एक Cl आणि एक H हा Cl आणि हा H किंवा हा Cl करा आणि हा हायड्रोजन रिमूव्ह करा कसंही करा एक हायड्रोजन आणि एक Cl रिमूव्ह होईल
मग काय मिळेल KCl आणि H2O बाहेर पडेल बघा. K कशासोबत पडणार Cl सोबत आणि OH H सोबत H2O बाहेर पडेल. परत काय मिळेल आपल्याला 1 क्लोरोप्रोपेन हे स्ट्रक्चर राहील. परत नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन कशासोबत रिएक्शन होईल सोडा अमाइड सोबत. हा हायड्रोजन हा क्लोरीन मग काय राहतं बघा CH3C ट्रिपल बॉन्ड CH स्ट्रक्चर राहिले का बघा CH3C ट्रिपल बॉन्ड CH स्ट्रक्चर कारण हे दोन ग्रुप निघून जातील तर ट्रिपल बॉन्ड येईल. Na सोबत Cl बाहेर पडेल आणि NH2 सोबत हायड्रोजन NH3 मिळेल. ह्याच्यापासून काय मिळतं प्रोपाइन. एकदम इझी स्ट्रक्चर्स आहेत. आता इथं आपण डायक्लोरोप्रोपेन घेतलं तुम्ही 1,2 डायक्लोरो ब्युटेन घेऊ शकता पेंटेन घेऊ शकता ते घेऊन रिॲक्शन लिहा. जेवढी जास्त रिॲक्शन प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लिहिता येईल. काय अवघड रिॲक्शन नाहीये. पहिल्यांदा काय करायचं एका कार्बनवरचा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवरचा हॅलोजन KOH सोबत रिॲक्शन करून रिमूव्ह करायचे. तिथं डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. त्यानंतर परत अमाइड सोबत सोडा अमाइड सोबत रिॲक्शन करायची आणि NH2 सोबत परत आपल्याला काय मिळतं ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते अल्काइन्स तिथं काय होतात मिळतात. समजलं बघा. मेथड्स ऑफ प्रिपरेशन बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन फ्रॉम विसिनल डायहॅलाइड्स. डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड नंतरची नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइनची फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स. आता टर्मिनल अल्काइन्स सांगितले जर फर्स्ट कार्बनला ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात तर टर्मिनल अल्काइन्स. आता टर्मिनल अल्काइन्स पासून कसे अल्किन्स प्रिपेअर केले जातात. टर्मिनल अल्काइन्स आर द कंपाउंड्स इन विच हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम. तर टर्मिनल अल्काइन्स म्हणजे जसं स्ट्रक्चर असतं हे बघा हे CH पण म्हणतो ट्रिपल बॉन्ड CH. आता याच्यामध्ये काय हा फर्स्ट कार्बन किंवा हा कोणताही फर्स्ट कार्बन होतो. जेव्हा फर्स्ट कार्बनला जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात तर टर्मिनल अल्काइन्स. बघितलं होतं आपण 1 ब्युटाईन जे स्ट्रक्चर असतं ते काय असतं टर्मिनल अल्काइन्स असतं. टर्मिनल अल्काइन्स आर द कंपाउंड्स इन विच हायड्रोजन ॲटम काय सांगितलं हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू अ ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम. जेव्हा हायड्रोजन ॲटम ट्रिपली बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली अटॅच असतो त्याला काय म्हणतात टर्मिनल अल्काइन्स. जसं की आता मी सांगितलं तुम्हाला स्ट्रक्चर CH ट्रिपल बॉन्ड CH. आता हे CH शक्यतो इकडं असतं असं म्हणजे हायड्रोजनला अटॅच असतं म्हणून CH. मग आता हा बघा हे ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डेड हा कार्बन आहे. कार्बनला काय हायड्रोजन डायरेक्टली अटॅच आहेत. असं जेव्हा कंडिशन असते तेव्हा त्याला काय म्हणतात टर्मिनल अल्काइन्स. अजून एक एक्झाम्पल सांगते बघा. अजून एक एक्झाम्पल घेतलं तर CH ट्रिपल बॉन्ड C परत CH2 CH3. आता हे जे स्ट्रक्चर झालं तर ह्याच्यामध्ये पण बघा हा जो हायड्रोजन आहे डायरेक्टली अटॅच कुठला ट्रिपली बॉन्डेड कार्बन. हा कार्बन ट्रिपली बॉन्डेड होणार आहे त्याला डायरेक्टली अटॅच आहे. असं जेव्हा स्ट्रक्चर असतं तेव्हा काय म्हणतात त्याला टर्मिनल अल्काइन्स. समजलं तुम्हाला टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय. द टर्मिनल अल्काइन्स आर द कंपाउंड्स इन विच हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम. जेव्हा ट्रिपली बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन डायरेक्टली अटॅच असतो म्हणजे फर्स्ट जो कार्बन असतो ज्या डायरेक्टली अटॅच असतं त्याला काय म्हणतात तर टर्मिनल अल्काइन्स. हे बघा इथं स्ट्रक्चर पण दिलेत. HC ट्रिपल बॉन्ड CH आहेत का जो कार्बनला डायरेक्टली अटॅच का ट्रिपली बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली हायड्रोजन अटॅच आहे. आणि खाली पण दिले तुम्हाला RC ट्रिपल बॉन्ड CH. मग इथं आता का हा हायड्रोजन ट्रिपली बॉन्डेडला डायरेक्टली अटॅच आहे. हे R काय नाही आहे तिथं CH3 वगैरे कोणते ग्रुप असतील दुसरे अल्किल ग्रुप असेल पण हा जो हायड्रोजन आहे तो ट्रिपली बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे. मग असे जेव्हा स्ट्रक्चर असतात तेव्हा त्यांना काय म्हणतात टर्मिनल अल्काइन्स. सच हायड्रोजन ॲटम शो ॲप्रिसिबल ॲसिडिटी अँड कॅन बी given away as a proton on reaction with sufficiently strong base. आता हे जे अशा हायड्रोजन असतात टर्मिनल हायड्रोजन म्हणजे जे ट्रिपली बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली अटॅच असणारे जे हायड्रोजन असतात त्यांच्यामध्ये काय असते ॲप्रिसिबल ॲसिडिटी. त्यांची ॲसिडिटी जास्त असते त्यामुळे काय करतात कॅन बी गिव्हन अवे ॲज अ प्रोटॉन फॉर रिॲक्शन विथ सफिशियंटली स्ट्रॉंग बेस. इन दिस मेथड अ स्मॉलर टर्मिनल अल्काइन फर्स्ट रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस लाईक लिथियम अमाइड टू फ्रॉम मेटल ॲसिटिलाइड. काय होतं या रिॲक्शनमध्ये बघा जो टर्मिनल अल्काइनमधला जो फर्स्ट जे असतं ते कशासोबत रिॲक्ट होतं स्ट्रॉंग बेस. कोणता बेस लिथियम अमाइड सांगितले याला NH2 जे लिथियम अमाइड असेल त्याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून काय मिळतं तर मेटल ॲसिटिलाइड्स लिथियम अमाइड इज इझियर हँडल टू दॅन सोडा अमाइड. आता जे आपण फर्स्ट रिॲक्शनमध्ये जे यूज केलं होतं बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन होती विसिनल डायहॅलाइड त्याच्यामध्ये सेकंड स्टेपमध्ये आपण सोडा अमाइड यूज केलं होतं. मग सोडा अमाइडपेक्षा
लिथियम अमाइड काय असतं, इझियर टू हँडल, आपल्याला हँडल करायला खूप इझी असतं म्हणून त्याच्याऐवजी हे वापरतात लिथियम अमाइड. मग लिथियम अमाइड काय स्ट्रॉंग बेस आहे, कशासोबत रिॲक्शन होणार त्याची, अल्काईनसोबत. जे फर्स्ट रिॲक्ट्स विथ व्हेरी स्ट्रॉंग बेस लिथियम अमाइड टू फ्रॉम मेटल ॲसिटिलाइड. काय मिळतं, मेटल ॲसिटिलाइड हायर अल्काइन्स आर ऑप्टेंड बाय रिॲक्टिंग मेटल ॲसिटिलाइड्स विथ प्रायमरी अल्किल हलाइड्स. परत ते जे मेटल ॲसिटिलाइड्स आहेत ते कशासोबत रिॲक्ट करायचे, तर प्रायमरी अल्किल हलाइड्स. कशासोबत रिॲक्ट करायचे, प्रायमरी अल्किल हलाइड्स. आणि त्याच्यापासून आपल्याला हायर काय मिळतात, अल्काइन्स मिळतात. म्हणजे जे आपण अल्काइन्स यूज केले त्याच्यापेक्षा दुसरं डिफरंट अल्काइन्स मिळतं. म्हणजे ही एक मेथड कशी आहे बघा, अगोदर पण प्रिपरेशन जे आपलं रिॲक्टंट आहे ते पण काय अल्काइन्सच आहे, आणि आपण फायनल जे प्रोडक्ट काढणार आहे ते पण अल्काइन्सच आहे, फक्त वेगळं अल्काइन्स मिळणार. जे तुम्ही रिॲक्ट केले त्याच्यापेक्षा आपल्याला प्रोडक्ट मिळताना वेगळं अल्काइन्स मिळतं. मग बघा आता खाली रिॲक्शन दिली तुम्हाला, टर्मिनल अल्काइन. रिॲक्टंट काय पाहिजेत, फक्त टर्मिनल अल्काइन्स पाहिजेत. प्रोडक्ट मिळताना आपल्याला दुसरं मिळतं प्रोडक्ट. मग आता काय मिळणार, RC ट्रिपल बॉन्ड काय होणार, CH. तर टर्मिनल अल्काइन. आता ह्याच्यामधला टर्मिनल हायड्रोजन कोणता आहे, तर हा R ग्रुप घेतला, RC ट्रिपल बॉन्ड CH. टर्मिनल हायड्रोजन X. तो कशासोबत रिॲक्ट होणार, तर LiNH2 जो स्ट्रॉंग बेस आहे लिथियम अमाइड. जसं NaNH2 होतं तसंच हा अमाइड बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे LiNH2. मग आता याच्यातला H कशासोबत बाहेर पडेल, NH2 सोबत काय बाहेर पडेल, NH3 बाहेर पडेल, आणि हा Li काय होतो इथं अटॅच होतो. बघा रिॲक्शन एकदम इझी रिॲक्शन आहे. NH2 सोबत H बाहेर पडतो ॲज अ NH3, आणि Li इथं काय होतो जाऊन अटॅच होतो. सो RC ट्रिपल बॉन्ड CLi हे प्रोडक्ट मिळतं आपल्याला, RC ट्रिपल बॉन्ड CLi. फक्त Li इकडे जातो आणि याच्यातून काय पडतं, NH3 बाहेर पडतं. मग ह्याला काय म्हणतात, तर ह्या स्ट्रक्चरला मेटल ॲसिटिलाइड्स. काय स्ट्रक्चरला म्हणतात, मेटल ॲसिटिलाइड्स. तर याचं नाव काय होतं, अल्कॅन ALKYN1YL लिथियम. ह्याचं नेमिंग आहे, लक्षात ठेवा ते IUPAC नेम आहे. मग काय म्हणणार, याच्यातून NH3 बाहेर पडेल आणि आपल्याला मेटल ॲसिटिलाइड मिळेल. परत नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, मेटल ॲसिटिलाइड कशासोबत रिॲक्ट करणार आहे आपण, अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड्स म्हणजे काय असतात, RX. त्याच्यासोबत रिॲक्शन होईल कशाची, मेटल ॲसिटिलाइड्सची. सो RC ट्रिपल बॉन्ड CLi. हे जे प्रोडक्ट आहे बघा फर्स्ट स्टेपचं ते घेतलं, RC ट्रिपल बॉन्ड CLi प्लस R'(X). मग आता परत काय होतं, हा LiX बाहेर पडतो आणि परत तिथं काय होतं, R' अटॅच होतो. RC ट्रिपल बॉन्ड C R' प्लस LiX. काय मिळालं, पुढचं आपल्याला हायर अल्केन मिळालं. इथं काय होतं, हायड्रोजनच्या ऐवजी R' आलं, दुसरं अल्काइन्स मिळालं जे टर्मिनल अल्काइन्सपासून नेक्स्ट आपण हायर अल्काइन्स प्रिपेअर करू शकतो. एकदम इझी रिॲक्शन आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, लिथियम अमाइड LiNH2 रिॲक्ट करायचं. मग तो हायड्रोजन असतो जो टर्मिनल हायड्रोजन आहे तो NH2 सोबत रिॲक्ट होऊन काय पडतं, NH3 बाहेर पडतं आणि Li तिथं जाऊन अटॅच होतो. मग तुम्हाला मेटल ॲसिटिलाइड्स मिळतात, RC ट्रिपल बॉन्ड CLi हे कंपाऊंड मिळतं. परत ते कंपाऊंड अल्किल हलाइड्ससोबत रिॲक्ट करायचं जे RX असतात अल्किल हलाइड्स. मग त्याच्यातला परत काय होतं, Li कशासोबत बाहेर पडतं, X सोबत. LiX बाहेर जातं आणि जो तो R आहे तिथं अटॅच होतं. सो RC ट्रिपल बॉन्ड C R'. आपल्याला नवीन हायर अल्काइन्स तयार होता. आधी आपण रिॲक्ट केल्यामध्ये हायड्रोजन होता, टर्मिनल अल्काइन्स होता, त्याच्यापासून दुसरा आपल्याला हायर अल्काइन्स मिळाला. तर त्याच्या रिॲक्शन बघा, एक्झाम्पल्स बघितलं तुमच्या लक्षात येईल. खाली एक्झाम्पल दिले बघा, इथाईन CH ट्रिपल बॉन्ड CH. हा याच्यामध्ये काय टर्मिनल हायड्रोजन्स आहेत बघा. आता दोन्ही साईडनं रिॲक्शन होऊ शकते, कुठला जरी हायड्रोजन तुम्ही रिप्लेस केला, हा रिप्लेस केला किंवा हा रिप्लेस केला, प्रोडक्ट तेच मिळणार आहे. मग काय होईल, CH ट्रिपल बॉन्ड CH LiNH2. मग बाहेर काय पडेल, NH2 सोबत हा H NH3 बाहेर पडेल आणि Li तिथं काय होईल, अटॅच होईल. सो CH ट्रिपल बॉन्ड CLi ही काय झाली फर्स्ट स्टेप. इथिलील लिथियम त्याचं नाव होईल, इथाइल नील लिथियम हे नाव होणार. मग त्याच्यानंतर काय होणार बघा, Li काय झालं, हा H कशासोबत बाहेर पडला, NH2 सोबत, NH3 बाहेर पडला आणि Li तिथं अटॅच झालं. त्याच्यानंतर परत काय केलं, त्याच्यामध्ये ॲड केले बघा ब्रोमो इथेन. काय ॲड केला, RX आपल्याला ॲड करायचं आहे. R म्हणजे अल्किल ग्रुप. कोणता अल्किल ग्रुप, ज्याच्यातून जे नॉर्मल अल्केन असतं CH4 असेल, त्यानंतर C2H6 असेल, त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करायचं कशानं, हॅलोजननं. ते जे होतं त्याला म्हणतात अल्किल हलाइड्स. मग आता इथं काय घेतले बघा, CH3 CH2Br म्हणजे जे C2H5 जे स्ट्रक्चर आहे ऐका बघा, CH3 CH2 म्हणजेच काय, C2H5Br आहे हे स्ट्रक्चर. म्हणजे जे C2H6 आहे त्यातला एक हायड्रोजन Brनं रिप्लेस केलं आहे, ब्रोमो इथेन तिथं ॲड केलं. कोणतं स्ट्रक्चर, तर CH3 CH2Br ब्रोमो इथेन. आता काय करणार आपण, नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे, हे जे लिथियम आहे
कशासोबत बाहेर पडतं, BR सोबत, LiBr, आणि इकडून आपला हा ग्रुप जोडायचा CH2CH3. बघा ते जोडलं CH2CH3, जो कार्बन होता त्याला फक्त जोडलं CH2CH3 आणि LiBr बाहेर पडलं. एकदम इझी रिॲक्शन्स आहेत, काय करायचं नाही. फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, NH2 सोबत हायड्रोजन निघून जातो, Li तिथं अटॅच होतो. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, Li जो हॅलोजन असतो BR त्याच्यासोबत निघून जातो आणि राहिलेलं कंपाऊंड तिथं जॉईन करायचं CH2CH3. बघा आपल्याला इथाईनपासून काय मिळालं, ब्यूट 1 YNE. आता ब्यूट कसं, तर 1, 2, 3 आणि 4 कार्बन आहेत. 4 कार्बनचं अल्केन कोणतं असतं, ब्यूटाईन. मग ब्यूटाईनसाठी नेमिंग काय, अल्केन कुठलं असतं, ब्यूटेन. ANE असतो सफिक्स अल्केनमध्ये, ब्यूटेन ANE. मग त्याच्यासाठी ब्यूट येणार. 1 कार्बनला आपला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट 1 YNE हे त्याचं काय होतं, नेमिंग होतं. असंच लोअर अल्केन्सपासून काय मिळतात, हायर अल्केन्स मिळतात. अल्काइन्स YNE लोअर अल्काइन्सपासून, टर्मिनल अल्काइन्सपासून काय मिळतात, हायर अल्काइन्स मिळतात. फक्त पहिल्यांदा फर्स्ट स्टेपमध्ये लिथियम अमाइड यूज करायचं, त्यानंतरच्या नेक्स्ट स्टेपमध्ये RX अल्किल हलाइड्स आणि रिॲक्शन होते. त्यानंतरचा नेक्स्ट तुम्हाला दिला आता प्रोपाईन. बघा प्रोपाईनमध्ये पण अशीच रिॲक्शन होईल, CH3C ट्रिपल बॉन्ड CH काय होणार, त्याच्यानंतर LiNH2 सोबत रिॲक्शन होईल, हा NH2 आणि NH3 बाहेर पडेल. त्यानंतर हा Li इथं अटॅच होईल, बाकीचं रिमेनिंग स्ट्रक्चर आहे तसं ठेवायचं, CH3C ट्रिपल बॉन्ड Li. त्यानंतर परत काय होईल बघा, तेच घेतले, ब्रोमो इथेनच घेतले, CH3CH2Br. आता तुम्ही ब्रोमो इथेनच्या ऐवजी काय घेऊ शकता, ब्रोमो प्रोपेन पण घेता येतं, ब्रोमो ब्यूटेन घेता येईल. अजून तुम्हाला हायर अल्काइन्स मिळतील. ब्रोमो इथेनच्या ऐवजी ब्रोमो प्रोपेन, ब्रोमो ब्यूटेन, ब्रोमो पेंटेन, किंवा जे प्रोपाईन घेतले प्रोपाईनच्या ऐवजी पण त्या ब्यूटाईन, त्यानंतर काय ब्यूटाईन नंतर पेंटाईन हे स्ट्रक्चर घेऊन पण हायर अल्किन्स रिॲक्शन लिहिता येतात. तुम्ही तशा पुढच्या रिॲक्शन त्याच्यामध्ये लिहा. मग आता काय होणार, आता बघा नेक्स्ट स्टेपमध्ये हा BR आणि Li बाहेर पडेल, LiBr, आणि हा ग्रुप फक्त इथं जॉईन करायचा CH2CH3. हा कार्बनला काय येणार, CH2CH3 हा ग्रुप जॉईन केला आणि LiBr निघून गेलं. काय मिळतं, पेंट 2 YNE. कार्बन बघा 1, 2, 3, 4, 5 आहेत. सो 5 साठी काय येणार, पेंट, आणि डबल बॉन्ड कुठून येतो, इथं 1 आणि 2. सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून काय येणार, 2 YNE, पेंट 2 YNE. ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड नाही, इथं काय ट्रिपल बॉन्ड आहे, पेंट 2 YNE असं स्ट्रक्चर होईल. आता तुम्हाला काय काम करायचं याच्यामध्ये, होमवर्कसाठी जर म्हटलात तर काय करायचं, आता जे आपण ह्या रिॲक्शन लिहिलेत ते फक्त इथाईन आणि प्रोपाईनच्या लिहिलेत. तुम्ही ब्यूटाईन घ्या त्याच्याऐवजी. त्यानंतर ब्रोमो इथेनच्या तिथं कुठला अजून घेऊ शकता तुम्ही, ब्रोमो प्रोपेन किंवा क्लोरोप्रोपेन, कोणतंही हलाइड कोणतंही चालतं, RX कोणताही चालतो, ते घेऊन तुम्ही रिॲक्शन इथं लिहू शकता. त्याच्या लेक्चरमध्ये आपण 2 रिॲक्शन बघितल्या बघा. फर्स्ट कोणती, डिहायड्रो हॅलोजिनेशन, आणि नेक्स्ट फ्रॉम टर्मिनल कार्बन. त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला पुढचा याचा पार्ट स्टडी करूया. थँक्यू.